नमस्कार एव्हरीवन, मी शुभम गवस. लास्ट 7 वर्ष आले मी MCA मध्ये ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून वर्क करत आहे. तर ह्या 7 वर्षामध्ये मी खूप मोठ्या टुर्नामेंट बघितल्या. जसं की आत्ताच लेटेस्ट आपल्या 4 जूनपासून आपल्या इंटरनॅशनल MCA गवंजी स्टेडियमला WMPL आणि MPL चालू झालेली आहे. ह्या 4 दिवसात मी इतका भारी अनुभव घेतलेला आहे. आता मी सध्या 4 दिवस झाले मी बॉल स्किड्सला हँडल करत आहे. तर या बॉल स्किड्सला पण ह्या टुर्नामेंटचा इतका मोठा फायदा होत चालला की त्यांचा फ्युचरला इतकी भारी ग्रोथ भेटेल. जसं की आपण खूप काही गोष्टी अनुभवल्याशिवाय कळत नाही, बरोबर. हाच अनुभव घेण्यासाठी बॉल स्किड्स काही छोटे गेम प्लॅन, गेम स्ट्रॅटेजी होता रन पुढं या सगळ्या गोष्टी हळूहळू त्यांना कळायला लागलेल्या आहेत. आणि त्यांचा पण प्रतिसाद इतका मस्त आहे ना की इतकी पोरं आवडीने हे करू इच्छितात. ते ॲक्च्युली कसं आहे, सकाळीपासून जी आपली बॉल स्किड येतात, ठीक आहे, आपण ऑन फील्ड जेवढे प्लेयर्स आहेत त्यांना ओळखतो, पण ह्याच्या मागची जी मेहनत लागते, जी बॉल स्किड्स, बाबा ठीक आहे ऑन फील्ड तुम्हाला हा आपले दिसतोय, ठीक आहे, शाईन होतोय, पण ह्याच्या मागं बॉल स्किड्स सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हामध्ये थांबतात, बाउंड्रीच्या बाहेर आलेले बॉल ते देतात, पण त्याच्या मागे त्यांची जी आवड, ठीक आहे, आता ह्याचा फायदा त्यांना इतक्या फ्युचरमध्ये होणारच ना. परत ह्याची सगळी सोय म्हणजे आपल्या MCAने त्यांना जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे, तर बॉल स्किड्ससाठी त्यांनी आपल्याला जेवण वगैरे, फूड्स, ब्रेकफास्ट बॉक्स वगैरे सगळे अवेलेबल करून दिलेलं आहे. त्यासाठी खरंच त्यांना खूप शिकण्यासारखं तर खूप आहे. जसं की आता एक एक्झाम्पल तुम्ही सचिन तेंडुलकर सरांचं पण घेऊ शकता, पण त्यांनी पण ॲज अ बॉल स्किड म्हणून पण जर्नी स्टार्ट केली होती क्रिकेटची, आणि आज ते मास्टर ब्लास्टर आहेत पूर्ण क्रिकेटमध्ये. की पडद्यामागचे जे कलाकार असतात, जसं की आता बॉल स्किडचं एक एक्झाम्पल आहे, पडद्यामागचे कलाकार, ठीक आहे. आता काही प्लेयर्स खेळतात ते, ठीक आहे, त्यांना दिवसभर खेळतात ते, पण बाउंड्री पर देण्याची त्यांची एवढी ताकद, म्हणजे एवढा स्टॅमिना त्यांच्याकडे थोडा कमी असतो. मग ते तिथनं बाउंड्रीपासून बॉल फेकणं वगैरे तो त्यांचा रोल असतो. तर मला खरंच थँक्स टू MCA की मला ही संधी दिल्याबद्दल.